भावाचं प्रेम लयच होतं गेलं. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. मी बापू कांबळे. सकाळी समर्थाला सोडून आलो, ते डायरेक्ट 10 वाजता जेवायचं बसलो. परत झाला दुटीला जायचं टाइम. मग काय घरातनं निघालो, समर्थाला आणलं आणि मला स्टँडवर सोडलं. सगळ्यांना बाय करून आलो तर स्टँडची पाकच दुरस्त चालते, कधी होतं कोणास ठाऊक. मग काय बसलो गाडीची वाट बघत. आली तोपर्यंत गाडीत बसलो, ती चांगली गाठाय धरली. 3490 होते आज. माने साहेब होते आज. माझ्या गॉगलचा एक विषय तुम्हाला दाखवतो. ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या पण काळ्या गॉगलमध्ये दिसतात बघा. शेवट आहे की नाही. तर आलो मग तासगावच्या स्टँडवर नेहमीप्रमाणे. घेतला मग ती गाणं ज्यूस. माने आज प्रसन्न झालता आमच्यावर. तिथनं निघालो आणि थेट सांगली गाठली. मग काय भाव जेवाय बसलं तोपर्यंत मी कपडे बदलून घेतले. तोपर्यंत आला प्रकाश रावल यांचा फोन. या म्हणले सरबत घेऊया. आमच्या घरी बी एक समर्थ आहे आणि एक त्यांचा एक समर्थ. मग काय तिघांनी बी ज्यूस घेतला घरघरीत आणि झाला हॉटेल जायचा टाइम. 2ला बरोबर आपली बस सुटती स्टँडवरनं. तिथनं आलो विट्यामध्ये तर उसाचा रसाचा गाडा दिसला. नागरे महाराजांना म्हटलं प्रसन्न व्हा. तर नागरे महाराज लगेच प्रसन्न झाले. 2 ग्लास दोघाला बी सांगितले. तिथनं रस पिऊन मग निघायचा विचार झाला. तिथनं आलो मायने स्टँडवर तर भाव तंबाखू मळताना गावला. कसा बाटवाला पोतोय बघा. काय शेवटच विषय. आलो मग मायनीच्या भाजी मंडईमधनं. तिथनं आलो मग डायरेक्ट वडूजमध्ये. तर भाऊ पार्सल ऑफिसवाल्याला ओळखत होता. तर पार्सल ऑफिसवाला गायब. काय शेवटच विषय. तिथनं आलो दहीवडीत. म्हटलं चला आता काहीतरी सांगा. तिथं आणि परत उसाचा रस. काय उसाचा रस दिवस अख्खा गेला आमचा, काही कळलंच नाही. पण मावशीचा उसाचा रस एकच नंबर. क्वालिटीचं शेवटच. गार पण तसंच बिना बर्फाचा. मग नागरे महाराज आले आम्हाला उसाचा रस घेऊन. उसाचा रस काय शेवटच. उसाचा रस होता मारून दहीवडे स्टँडवर आलो. झाले 5:30. टायमिंग निघायचं झालं. ना आलो नातेपुत्याची कॅन्टीनला चहा प्यायची तलब झाली. घेतला मग दोघांनी चहा आणि डायरेक्ट इंदापूर गाठलं. तर आमची फड साहेब बसले त्याच मांडायला. कंट्रोल साहेब नव्हते. डिझेल टाकून आलो रूमला. तर रूमवर होतं आज पार्टीचे नियोजन. मग काय त्यांच्यातलं चिकन, माझी टमाट्याची भाजी चपाती घेतली आणि ताव मारला.